नमस्कार. घटक नंबर 2 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध घटकांची चर्चा केल्यानंतर प्रामुख्यानं या घटकामध्ये रोजगार सिद्धांत पाहणार आहोत. या रोजगार, उत्पादन आणि रोजगार यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्नाची निर्धारण सिद्धांताचं ज्ञान महत्त्वाचं असून यामध्ये 1929च्या जागतिक महामंदीनंतर सनातनवादी विचारसरणीला मोठा धक्का बसला आणि नंतरच्या पार्श्वभूमीवर 1936मध्ये केन्स यांनी आपला रोजगार सिद्धांत मांडला आणि त्या पार्श्वभूमीवर प्रभावी मागणी, रोजगार पातळी निर्धारण करणारे घटक या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आल्याचं आपणास पाहावयास मिळतं. या सगळ्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्रामुख्यानं उत्पादन आणि पुरवठा या बाबतीमध्ये सेचा बाजारपेठ विषयक नियम हा मांडण्यात आल्याचं पाहावयास मिळतं. यामध्ये प्रामुख्यानं सनातनवादी सिद्धांताची सैद्धांतिक मांडणी जर आपण पाहिली तर या मांडणीमध्ये प्रामुख्यानं बाजारपेठेचा नियम म्हणून या सिद्धांताला ओळखलं जातं. सेच्या बाजारपेठ विषयक नियमामध्ये प्रामुख्यानं 10 गृहीतके मांडण्यात आल्याचं आढळतं. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात असणं, पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असणं, से यांनी अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची अवस्था असते असं गृहीत धरल्यामुळं अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळते, व्याजदर, वेतन दर पूर्ण लवचिक असतात, एकूण उत्पादन, उपभोग, गुंतवणूक खर्च केला जातो, बचत, गुंतवणूक केली जाते, पैशाचे महत्त्व, विनिमय माध्यम याचं कार्य, सरकारचं निरहस्तक्षेपाचं धोरण आणि दीर्घ कालखंडामध्ये ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून हा सिद्धांत मांडल्याचं पाहावयास मिळतं. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी या बाजारपेठ विषयक नियमाची मांडणी करताना सैद्धांतिक पाया म्हणजे जे.बी. से यांचा बाजारपेठ विषयक नियम हे फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ सन 1767 ते 1832 या कालखंडामध्ये होऊन गेल्याचं पाहावयास मिळतं. या सिद्धांतामध्ये सैद्धांतिक विवेचन जे आहे किंवा त्यामध्ये प्रामुख्यानं एक यशस्वी व्यावसायिक, राजकीय, मुत्सद्दी आणि नामवंत अर्थतज्ञ अशी या जे.बी. से यांचा उल्लेख आढळतो. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे अतिरिक्त उत्पादन, सर्वसाधारण बेकारी अत्यर्क असंभवनीय अशी बाब म्हणून हा सिद्धांत प्रतिपादित केला गेल्याचं आढळून आलं. तर यामध्ये प्रामुख्यानं जे.बी. से यांनी 1803 मध्ये एक ग्रंथ प्रसिद्ध केला, द थेअरी ऑन पॉलिटिकल इकॉनॉमिक्स. या ग्रंथामध्ये बाजारपेठेचा नियम सिद्धांत मांडल्याचं पाहावयास मिळतं. या सिद्धांतामध्ये से यांनी प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो हे विधान मांडलं आणि यामधून जे.बी. से यांनी वस्तूचं उत्पादन हे वस्तूसाठी बाजार निर्माण करते आणि विक्री करणे म्हणजेच खरेदी विक्री किंवा त्यामध्ये उत्पादन आणि इतर वस्तूंची मागणी निर्माण करते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये प्रत्येक उत्पादकाला ग्राहक हा भेटतोच असं मत व्यक्त केल्याचं पाहावयास मिळतं. थोडक्यामध्ये जे.बी. से यांचा जो नियम आहे या नियमामध्ये उत्पादनाचा उत्पन्न आणि खर्चाशी जो संबंध असतो त्यावर आधारलेला अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढीबरोबर व्यक्ती आणि कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ घडवून येते आणि त्यामुळं
उत्पादित वस्तूंना असणारी बाजारपेठ विस्तारते, म्हणजेच वस्तूचा प्रत्येक पुरवठा हा स्वतःसाठी स्वतः एवढीच वस्तूला मागणी निर्माण करतो आणि पुरवठा हा नेहमी समान राहतो, असं मत व्यक्त केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला, तर मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण अत्युत्पादन किंवा सर्वसाधारण बेकारीची समस्या असल्याचं पाहावयास मिळतं. या सिद्धांतामध्ये से यांनी एकूण पुरवठ्याचं एकूण मागणीत रूपांतर घडवून आणणाऱ्या प्रक्रियेचं वर्णन केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेत विविध वस्तू व सेवांचं उत्पादन करत असताना हे उत्पादन लोकांची वस्तू आणि सेवांना असणारी मागणी निश्चित करते. म्हणजे अर्थव्यवस्थेत जे उत्पादन होतं त्यामुळं दोन परिणाम घडून येतात. पहिला जो परिणाम आहे की आता प्रक्रिया स्पष्टपणे जी घडते, यामध्ये एक वस्तू आणि सेवांचा बाजारात पुरवठा होतो आणि दुसरा म्हणजे उत्पादन घटकांना मोबदल्याच्या स्वरूपामध्ये उत्पन्न मिळतं. म्हणजे वस्तू बाजारपेठेत गेल्यानंतर त्या वस्तूला मिळणारा मोबदला जो आहे, ह्या मिळणारा मोबदला याचं अधिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न जे.बी.से यांनी बाजारपेठ विषयक नियमामध्ये केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अनेक उद्योग संस्था कार्यरत असल्यामुळं विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं आणि हे विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असताना त्या उत्पादन व्यवस्थेमध्ये मालक जो आहे, हा मालक एकूण 4 प्रकारचा सर्वसाधारण मोबदला किंवा खर्च करत असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे त्यामध्ये मालक, खंड, वेतन, व्याज आणि नफा हे प्रमुख 4 जे घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता हे 4 घटकांना भूमी जी आहे, या भूमीला खंड मिळतो, श्रमाला मोबदला मिळतो, भांडवलाला नफा, संयोजकाला नफा मिळतो आणि जे भांडवल आहे, ह्या भांडवलाला व्याज मिळतं. ह्या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला, तर यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याला अनुक्रमे खंड, वेतन, व्याज आणि नफा हा प्राप्त होतो. आणि हे घटक जे आहेत, हे घटक म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न घटकाचा सर्वसाधारणपणे उद्योगांनी केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांच्यावर खर्च केल्यानंतर अशा प्रकारच्या उद्योगांकडून कुटुंब संस्थेला आणि कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेला ज्या वस्तू आणि सेवा प्राप्त होतात त्यांनाच खऱ्या अर्थानं आपण उत्पादन या नावानं ओळखतो. उत्पादन म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळी एखादा संयोजक अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट रकमेची इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करतो, ही गुंतवणूक केल्यानंतर ते गुंतवणूक करण्यासाठी तो काय करेल, एक ठराविक रक्कम घेईल आणि त्या रकमेला भांडवल या नावानं ओळखलं जाईल. ह्या भांडवलाची गुंतवणूक केली की त्यामध्ये व्याज चालू झालं. गुंतवणुकीपासून मग खंड होईल, वेतन होईल किंवा पुढं नफा प्राप्त होईल. हे सगळं जे घटक आहेत, हे सगळं घटक कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था या 2 घटकामध्ये विभागले गेल्याचं आपणास पाहावयास मिळतं. आता या सगळ्या पार्श्वभूमीत जर आपण विचार केला, समजा उत्पादन घटकाचं उत्पन्न एक 10,000 कोटी रुपयाचं आहे. आता हे 10,000 कोटी रुपये कोणाकडे मिळाले, कुटुंब संस्थेला प्राप्त झाले.
कुटुंब संस्था उपभोक्त्यांनी केलेला खर्च जो काय आहे 10,000 कोटी रुपये उद्योग संस्थेला जाईल. उद्योग संस्था पुन्हा ते उत्पादनाचं घटक निर्माण करून ते उत्पादनाचे घटक कुटुंब संस्थेला प्रदान करतील आणि ह्याप्रमाणे चक्राकार प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये सुरू झाल्याचं आपणास पाहावयास मिळेल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडं आणि कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडं होणारा पैशाचा चक्राकार प्रवाह हे उद्योग संस्था आणि कुटुंब संस्थेमध्ये स्पष्ट केलं जाईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये कुटुंब संस्थेकडे हस्तांतरित झालेल्या रकमा ज्या आहेत या रकमा उद्योग संस्थेकडून वेतन खंड व्याज याद्वारे काय होतील अनुक्रमे वाटल्या जातील. म्हणजे प्रत्यक्षामध्ये व्यक्तींना म्हणजे कुटुंब संस्थेला पैसे देताना कुटुंब संस्था त्यांना मिळालेले सर्व पैसे उद्योगांना उत्पादित वस्तू आणि सेवांवर काय केले जातील खर्च करण्यासाठी प्रयत्नानं ते काय होईल खर्च होईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये हस्तांतरित झालेल्या सगळ्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या वस्तू आणि सेवांचं पुरवठा मूल्य जे आहे किंवा एकूण मागणी आणि एकूण पुरवठा जो आहे हे समान राहील आणि यामध्ये एखाद्या वस्तूच्या बाबतीमध्ये अतिरिक्त पुरवठा किंवा अतिरिक्त मागणी अशी स्थिती निर्माण होईल आणि ही स्थिती निर्माण झाल्यानंतर समजा वस्तूचा अतिरिक्त पुरवठा जर झाला अर्थव्यवस्थेमध्ये तर त्याच वेळी वस्तूला अतिरिक्त मागणी निर्माण होईल आणि साहजिकच उत्पादकाकडून वस्तूच्या उत्पादकाकडे स्थानांतरित होईल आणि ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अतिरिक्त पुरवठ्याची किंवा न्यून मागणीची समस्या निर्माण करेल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये प्रचलित वेतन दरावर काम करणारे जे लायक लोक आहेत हे इच्छुक लोक आहेत या इच्छुक लोकांना काम उपलब्ध होईल आणि भांडवल संचयाची आणि उत्पादन क्षमतेची विस्ताराची प्रक्रिया अव्याहतपणे अर्थव्यवस्थेमध्ये सुरू राहिल्याचं आपणास पाहावं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी व्यक्ती बचत आणि गुंतवणूक करत असतात म्हणजे त्यामध्ये बचत गुंतवणूक ही नेहमीच व्याजदरावर अवलंबून असते. म्हणजे सेच्या बाजारपेठ विषयक नियमामध्ये जर आपण विचार केला तर कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था हे जे दोन घटक आहेत या दोन घटकामध्ये आपलं सर्व उत्पन्न आणि वस्तू आणि सेवा खर्च करतील असं गृहीत धरलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये व्यक्ती किंवा कुटुंब संस्था आपल्या उत्पन्नाचा काही भाग वस्तू आणि सेवांवर खर्च करतात आणि उर्वरित भाग बचत करतात. म्हणजे एकूण उत्पन्नातील दोन घटक जे आहेत हे दोन घटक निर्माण होते. तसं पाहायला गेलं तर उत्पन्नातील एकूण उत्पन्नामध्ये तीन घटक निर्माण होते. म्हणजे त्यामध्ये एक व्यक्ती एक गट एक भाग जो आहे एक भाग दैनंदिन व्यवहार हेतूसाठी वापरेल, दुसरा भाग दक्षता हेतूसाठी वापरेल आणि तिसरा भाग जो आहे हा दक्षता हेतूसाठी वापरेल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ही जी बचत आहे ही बचत दक्षता हेतूसाठी वापरली जाते. उत्पन्न वजा उपभोग केला की खर्च म्हणजे बचतीमुळे उत्पन्न आणि खर्चाच्या चक्राकार प्रवाहाला गळती निर्माण झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वास्तविक पद्धतीने जर आपण पाहिलं तर बचत म्हणजे गळती असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे प्रत्यक्षामध्ये बचत केल्यामुळं गुंतवणुकीमध्ये वाढ होईल. म्हणजेच बचत हे खर्चाचं दुसरं रूप असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षात बचत आणि गुंतवणूक निर्माण झालेली असमतोलाची स्थिती जी आहे ही व्याजदराच्या लवचिकतेमुळे दूर होईल आणि व्याजदर आणि बचत यात धनात्मक संबंध निर्माण होईल आणि व्याजदर आणि गुंतवणूक यात व्यस्त संबंध निर्माण झाला की अर्थव्यवस्थेमध्ये बचत गुंतवणूक यामध्ये समतोल प्रस्थापित होण्यास सुरुवात होते. आणि ज्यावेळी अर्थव्यवस्थेत समतोल प्रस्थापित होईल त्यावेळी प्रत्यक्षामध्ये
जे.बी.से यांचा बाजारपेठ विषयक नियम त्या ठिकाणी काय होतो, लागू पडतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठ्यात वाढ झाल्यास मागणी आपोआप वाढ होते आणि समतोल निर्माण होतो असं मत ह्या निष्कर्ष या सिद्धांतानं काढल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र येत नाही, अत्युत्पादनाची स्थिती निर्माण होत नाही, कारण प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. सर्वसाधारण अत्युत्पादन होणार नसल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी निर्माण होत नाही आणि अल्प कालखंडामध्ये काही कारणानं बेकारी निर्माण झाली तर ती दीर्घ कालखंडामध्ये राहत नाही, शिल्लक राहत नाही. म्हणजे बेकारी ही दीर्घ कालखंडामध्ये नष्ट होते. म्हणजे व्याजदराची लवचिकतेमुळे बचत गुंतवणूक समान निर्माण होते आणि ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता निर्माण होईल त्यावेळी मागणीची कमतरता दूर होईल. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं क्षेत्रीय असमतोल निर्माण होऊन दीर्घ कालखंडामध्ये तो नाहीसा होण्यास मदत होईल. म्हणजे प्रत्यक्षात जर आपण अर्थव्यवस्थेत अत्युत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांचं पूर्णतः उपभोग घेतला जातो आणि उत्पादन वाढ झाल्यास उत्पन्न वाढ होऊन मागणी वाढते व अर्थव्यवस्था असमतोल राहते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये से यांच्या मतांचा जर आपण विचार केला तर से यांच्या मतानुसार अर्थव्यवस्था स्वयंचलित असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काही कारणानं अडथळे निर्माण झाले तर ते आपोआप दूर होतील. म्हणजे से यांच्या मताप्रमाणे अर्थव्यवस्थेत पैसा निष्क्रिय असतो आणि विनिमयाचं कार्य पैशाचं प्रमुख कार्य असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असेल, वेतन व किंमत लवचिक असेल तर पूर्ण रोजगाराची अवस्था स्वयंभू निर्माण होते असं मत जे.बी.से यांनी मांडल्याचं पाहावयास मिळतं. आता या सिद्धांताच्या ग्रहितांचा जर आपण विचार केला तर या ग्रहितांमध्ये जे जे.बी.सेनं पहिलं ग्रहित जे मांडलेलं आहे या सिद्धांतामध्ये ते आहे मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात असते. म्हणजे प्रत्यक्ष जर आपण अर्थव्यवस्थेमध्ये बघितलं तर उत्पन्न आणि खर्च याचा जवळचा संबंध असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे जे.बी.से यांच्या मतानुसार उत्पादन करण्यासाठी उत्पादन घटकांना जे मोबदले दिले जातात ते मिळणारे सर्व उत्पन्न खर्च केल्यामुळं उत्पादित वस्तूंची मागणी जी आहे ही मागणी वाढत जाईल. कारण टीकाकारांच्या मतानुसार ही बचत होत असल्यानं मागणीत घट निर्माण होईल. म्हणजे जेवढं वस्तू प्रत्यक्षात बाजारपेठेमध्ये उपलब्ध होतील या सर्वच्या सर्व वस्तूंना मागणी निर्माण होईलच असं म्हणता येणार नाही. कारण त्यामध्ये व्यक्तींचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील काही भागच व्यक्ती काय करतील, खर्च करतील आणि उर्वरित भाग बचत करतील. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यक्ती जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातील प्रमुख 3 घटकांसाठी त्या उत्पन्नाचा वापर करतील. म्हणजे पहिला जो आहे दैनंदिन व्यवहारासाठी त्याचा वापर होईल, दुसरा दक्षता हेतूसाठी त्याचा वापर होईल आणि सट्टेबाजी व्यवहारासाठी त्याचा वापर होईल. म्हणजे हे 3 जे घटक आहेत हे 3 घटक या ठिकाणी महत्त्वाचे असल्याचं पाहावयास मिळतं. पैशाच्या विनिमय कार्यावर या ठिकाणी भर दिल्यामुळं विनिमय म्हणजे देवाणघेवाण एवढंच पैशामुळं होतं असं म्हणता येत नाही. तर बाजारपेठेच्या सिद्धांतामध्ये पैशाच्या विनिमय माध्यमाच्या कार्यावर अधिक भर दिल्यानं पैशाचं मूल्य संग्रहण याकडं जे.बी.से यांनं दुर्लक्ष केल्याचं पाहावयास मिळतं आणि पूर्ण रोजगार अर्थव्यवस्थेमध्ये कधीही असत नाही. म्हणजे अस्तित्वात असतो असं त्यांनी गृहीतामध्ये म्हटलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्थेमध्ये अर्ध बेकारी असते, छिन्न विछिन्न चक्रीय बेकारी असते आणि यामध्ये
हा बेकारीचे वेगवेगळे घटक आपल्याला तिथं पाहायला मिळतात. म्हणजे अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो. तात्पुरत्या स्वरूपाची बेकार निर्माण झाली की दीर्घकालखंडामध्ये उत्पादन आणि खर्चात समानता निर्माण होऊन पूर्ण रोजगार अस्तित्वात येतो. असं म्हणणं पूर्णतः चुकीचं असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार अपवादानं आढळतो. नेहमी अपूर्ण रोजगाराची स्थिती या अर्थव्यवस्थेमध्ये असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्था कधीही स्वयंनिर्भर किंवा आपोआप चालणारी असत नाही. त्या गृहीतामध्ये तसं म्हटलेलं आहे की स्वयंनिर्भर अर्थव्यवस्था आणि ती आपोआप चालते किंवा त्यामध्ये अर्थव्यवस्थेत बचत, गुंतवणूक, श्रमाची मागणी किंवा त्यामध्ये पुरवठा यांच्यामध्ये कधीच असमतोल असत नाही. म्हणजे दीर्घ कालखंडामध्ये आपोआप अर्थव्यवस्था संतुलित होईल यासाठी सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता असेल असं नाही. सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसताना देखील अर्थव्यवस्थेमध्ये संतुलितता निर्माण झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे बचत, गुंतवणूक कधीच समान नसते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये बचत आणि गुंतवणूक समान नसल्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये बचत, गुंतवणूक असमतोल निर्माण झाला. का झाला याचा जर आपण विचार केला, बचत गुंतवणूक, तर ते व्याजदरावर अवलंबून असते. व्याजाचे दर कमी झाले की गुंतवणूक वाढेल, बचत कमी होईल. मग यामध्ये प्रत्यक्षात हा समतोल केन्स यांच्या मतानुसार बचत उत्पादनावर किंवा गुंतवणूक भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे भांडवलाची सीमांत कार्यक्षमता जी आहे, ही भांडवलाची सीमांत कार्यक्षमता ही व्याजदरावर अलवचिक असल्याचं पाहावयास मिळतं. ते आपण पुढं पाहणार आहोत. म्हणजे सेच्या सिद्धांतामध्ये जी एकूण 10 गृहीतं मांडली, ही 10 गृहीतं अवास्तव असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षात वस्तुस्थितीला ही कुठंही धरून नाहीत किंवा त्यामध्ये टीकाकारांच्या मतानुसार पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठेची काल्पनिक स्थिती असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे सेच्या या सिद्धांतामध्ये चुकीचे जरी वाटत असलं किंवा त्यामध्ये निरुपयुक्त सिद्धांत जरी वाटत असला तरी वस्तुस्थिती मिळता जुळता नसल्यामुळं आधुनिक कालखंडामध्ये भाववाढ असेल, आर्थिक स्थैर्य असेल, बेरोजगारी असेल यासारख्या समस्या यशस्वीपणे हाताळण्यासाठी हा सिद्धांत निरुपयुक्त ठरल्याचं पाहावयास मिळतं. तसं 1929ची जागतिक महामंदी जर आपण पाहिली तर या 1929च्या जागतिक महामंदीमध्ये कमी उत्पादन किंवा तेजीची स्थिती निर्माण होणार नाही असं मत मांडलं गेलं. परंतु 29च्या महामंदीनंतर हे गृहीत अवास्तव आहे हे दिसून आल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जे.बी. से यांचा जो बाजारपेठ विषयक जो नियम आहे, या नियमामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी पूर्ण रोजगाराची पातळी असते किंवा पूर्ण रोजगार प्रस्थापित होण्याची प्रवृत्ती असते असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा विश्वास जो होता, हा विश्वास यामध्ये असल्याचं आढळतं. मग सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी रोजगाराची निश्चित असा सिद्धांत मांडला आणि यातून खऱ्या अर्थानं रोजगाराची पातळी कशी निर्धारित होते हे मत मांडल्याचं पाहावयास मिळतं. आणि मग यामध्ये प्राध्यापक जे.एम. मिल, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक ए.सी. पिगू या सगळ्या घटकांचा समावेश असल्याचं पाहावयास मिळतं. आता रोजगाराचा सनातनवादी जो दृष्टिकोन आहे किंवा सिद्धांत आहे, या सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं नवसनातनवादी आणि सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहेत यांनी या सिद्धांतामध्ये थोडी भर घातल्याचं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्था नेहमी पूर्ण रोजगाराची पातळीत असते किंवा पूर्ण रोजगार प्रस्थापित होण्याची प्रवृत्ती असते असा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा विश्वास होता. आणि सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी रोजगाराचा निश्चित असा सिद्धांत मांडला नसल्यामुळं अर्थव्यवस्थेत रोजगाराची पातळी कशी निर्धारित होते हे सांगितलं नव्हतं. आणि केन्सच्या मतानुसार सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे डेव्हिड रिकार्डो याने
यांचे जे अनुयायी आहेत, ह्या डेव्हिड रिकार्डोच्या अनुयायांमध्ये जे.एस. मिल, अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक ए.सी. पिगू यांचा समावेश असल्याचं आढळतं. आणि प्रत्यक्षामध्ये सनातनवादी रोजगाराचा जो सिद्धांत आहे, त्या सनातनवादी रोजगाराच्या सिद्धांतामध्ये पूर्ण रोजगाराचं अस्तित्व गृहीत मानलं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वेतन दर, किंमत पातळी किंवा किंमत लवचिक, पूर्ण रोजगाराची पातळी आपोआप निर्माण होऊन उत्पादनाची पातळी निश्चित होते. म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार पूर्ण रोजगार पातळी ही अर्थव्यवस्थेची सर्वसाधारण अवस्था असल्याचं पाहावयास मिळतं. प्रत्यक्षामध्ये पूर्ण रोजगार पातळी किंवा अर्थव्यवस्था विचलित झाल्यास आपोआप नैसर्गिकरित्या समतोल पातळीत आल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेत मुक्त आर्थिक क्रिया ज्या आहेत, ह्या मुक्त आर्थिक क्रिया अर्थव्यवस्थेत उत्पादन घटकाचा पर्याप्त वापर घडवून आणतात आणि यामध्ये श्रम या उत्पादन घटकाचा समावेश होतो. जर मुक्त आर्थिक प्रक्रियांमध्ये कोणताही हस्तक्षेप निर्माण केला तर अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराची पातळी निर्माण होण्यास अपयशी होईल. म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार सरकारला सल्ला देतात की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था निर्माण करणं किंवा त्यामध्ये हस्तक्षेप न करता सेच्या बाजारपेठेचा जर नियम आपण पाहिला तर यामध्ये निश्चित असं रोजगाराचा सिद्धांत त्याला म्हणता येणार नाही. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ह्या नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी हा पाया घातला आणि रोजगार निर्धारणासंदर्भामध्ये हे महत्त्वपूर्ण विचार मांडल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे ह्या विचारांची एकत्रितपणे जे सिद्धांत मांडले गेले, या सिद्धांतालाच रोजगाराचा सनातनवादी सिद्धांत या नावानं ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये सनातनवादी सिद्धांत जे आहेत, त्या सनातनवादी सिद्धांताची जी गृहीतके आहेत, त्या गृहीतकांमध्ये चलनवाढ किंवा चलन घट हे दोन घटकांवर भर दिल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे उत्पादन आणि रोजगाराची पातळी जी आहे ही अस्तित्वात येण्यासाठी परकीय व्यापाराशिवाय निरहस्तक्षेपाची बंदिस्त भांडवलशाही अर्थव्यवस्था असते. श्रम बाजारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. उत्पादन बाजारातही पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. अर्थव्यवस्थेत एकूण उत्पादनाची विभागणी उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू अशा दोन प्रकारात होते. वेतन व किंमत लवचिक असते. पैशातील वेतन व वास्तव वेतन यामध्ये प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध असतो. श्रमिकांची कार्यक्षमता समान असते. श्रमिकांमध्ये एकजिन्सीपणा असतो. अल्प काळात भांडवल साठा व तांत्रिक ज्ञान हे कायम असते. पैशाचा पुरवठा स्थिर असतो. अशी प्रमुख 10 गृहीत या सिद्धांताची असल्याचं पाहावयास मिळतं. आता ही गृहीत मांडल्यानंतर ह्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थेत व्यक्ती आणि कुटुंब संस्था आपलं सर्व उत्पन्न वस्तू आणि सेवांवर खर्च करतात आणि अर्थव्यवस्थेत एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च यामध्ये बचतीची गळती निर्माण होते. असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी बचतीमुळे उत्पन्न आणि खर्चाच्या चक्राकार प्रवाहास गळती लागते असं मत व्यक्त केलं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वास्तविक जर आपण पाहिलं तर ही बचत म्हणजे गळती असू शकत नाही. जर बचत वाढत गेली तर काही कालखंडानंतर काय होईल, गुंतवणुकीमध्ये आपोआप वाढ होण्यास सुरुवात होईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये बचत हे खर्चाचं दुसरं रूप असून यामध्ये बचत केली तर गुंतवणूक वाढेल आणि बचत गुंतवणूक निर्माण झाली तर असमतोलाची स्थिती व्याजदराच्या लवचिकतेमुळे दूर होईल. व्याजदर बचत यामध्ये धनात्मक संबंध निर्माण होईल आणि व्याजदर आणि गुंतवणूक यामध्ये व्यस्त संबंध निर्माण होईल. प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक यामध्ये समतोल प्रस्थापित करण्याचं कार्य
व्याजदर करतो. जर बचत ही गुंतवणुकीपेक्षा जास्त झाल्यास व्याजदर कमी होतो. या उलट गुंतवणूक ही बचतीपेक्षा अधिक असल्यास व्याजदर वाढत जातो आणि व्याजदरामुळं बचत व गुंतवणुकीत असमतोल प्रस्थापित होतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आकृती क्रमांक 1 मध्ये आडव्या अक्षावर बचत आणि गुंतवणूक आणि उभ्या अक्षावर व्याजदर दर्शविलेले आहेत. तर त्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आडवा जो अक्ष आहे अक्ष बचत गुंतवणूक दर्शवली आणि उभ्या अक्षावर व्याजदर दर्शवले. तर प्रारंभी ग पासून ग पर्यंत ग हा गुंतवणूक वक्र आणि ब हा बचत वक्र या बिंदूमध्ये प्रारंभीच्या अवस्थेमध्ये एकमेकांना छेदतो आणि तो न र म्हणजे अ पासून र पर्यंत व्याजदर अर्थव्यवस्थेमध्ये असताना न एवढी बचत गुंतवणूक दर्शवतो. प्रत्यक्षामध्ये तो या बिंदूमध्ये समतोली झाल्याचं आपणास आढळतं. हे या बिंदूमधून जर एकमेकांना छेदत असल्यामुळं र या व्याजदराला निश्चित अशी बचत वाढ होऊन बचत वक्र ब1 हा निर्माण होतो. आणि ज्यावेळी ब1 ब पासून ब1 असा नवीन वक्र निर्माण झाला की तो स1 या बिंदूमध्ये ग हा गुंतवणूक वक्राला स्पर्श करतो किंवा छेदतो आणि ज्यामध्ये व्याजदर काय होतात, कमी होतात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये र पासून र1 पर्यंत व्याजदर कमी होतात आणि बचत जी आहे न पासून न1 पर्यंत बचतीत काय होतो, वाढ होते. थोडक्यात व्याजदरामुळं बचत गुंतवणुकीत समतोल होऊन अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराची पातळी प्रस्थापित करते आणि सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची पातळी ही ऐच्छिक बेकारी किंवा संघर्षात्मक बेकारी अस्तित्वात असू शकते असं मत ह्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती असताना घर्षणजन्य बेकारी अस्तित्वात असू शकते. म्हणजे ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल किंवा त्यामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रांच्या दृष्टिकोनातून अनैच्छिक बेकारी असेल. म्हणजे प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अनैच्छिक बेकारी असू शकत नाही, परंतु सरकारनं किंवा खाजगी मक्तेदारांनी अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप केल्यामुळं अनैच्छिक बेकारी निर्माण होऊ शकते. म्हणजे किमान वेतनासंबंधी सरकारनं केलेले कायदे, मजुरी दर वाढ घडवून आणण्यासाठी कामगार संघटनांनी उभारलेला लढा इत्यादी बाबी अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेपाची उदाहरणे असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी बेकारातील अलौकिकतेमुळे अनैच्छिक बेकार निर्माण होते असं सांगितलं असलं तरी वेतन दर कपात केल्यामुळं अनैच्छिक बेकारी नाहीशी होईलच असं म्हणता येत नाही. म्हणजे प्रत्यक्षात रोजगार पातळीत वाढ झाल्यामुळं वेतन कपात धोरणाचा सल्ला दिला जातो आणि वेतन दरातील वाढीमुळं अनैच्छिक बेकारी निर्माण होते आणि वेतन पातळी कमी केल्यास रोजगारात वाढ होते. हे आपण आकृती क्रमांक 2 मध्ये पाहणार आहोत. आता या आकृतीमध्ये अक्ष अक्षावर रोजगार आणि अय अक्षावर वेतन दर दर्शविलेला आहे. आता अय अक्ष अ पासून न पर्यंत रोजगार निर्माण झाल्यानंतर अन या रोजगारात निर्माण झाला की अ पासून व पर्यंत त्यांना वेतन दर दिला जातो.
आता वेतन दरामध्ये जर घट झाली अर्थव्यवस्थेत, आता ही घट व पासून व एक पर्यंत समजा आपण दाखवली. व पासून व एक पर्यंत वेतन दरात घट झाल्यामुळं प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये न पासून न एक पर्यंत रोजगार वाढल्याचं पाहावयास मिळतं. आणि ज्यावेळी न एक रोजगार वाढतो त्यावेळी एक या बिंदूत समतोल प्रस्थापित होतो. म्हणजे थोडक्यात वेतन दरातील कपातीमुळं उपलब्धता वेतन निधीत अधिक कामगाराला कामावर घेतलं जातं. म्हणजे रोजगार पातळी वाढते आणि अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराच्या पातळीला समतोलित होते असं आपणास पाहावयास मिळतं. प्रत्यक्षामध्ये ह्या सनातनवादी रोजगाराचा जो सिद्धांत आहे, ह्या सिद्धांतात निरहस्तक्षेपाचं धोरण, मुक्त अर्थव्यवस्था, पूर्ण स्पर्धा किंवा अशा अर्थव्यवस्थेमध्ये अत्युत्पादनाची समस्या की त्यामुळे निर्माण होणारे व्यापार चक्र किंवा पूर्ण रोजगारी नेहमी बेरोजगारी समस्या नसल्याचं मत किंवा बचत गुंतवणूक समतोल व्याजदरातील बदलामुळं होते. तात्पुरत्या अनैच्छिक बेकारीवर उपाय म्हणून वेतन कपातीचं धोरण योग्य ठरतं असं जरी असलं तरी या सिद्धांतावर अनेक टीकाकारांनी टीका केल्याचं आपणास पाहावयास मिळतं. प्रत्यक्षामध्ये या टीकाकारांनी या सिद्धांतावर टीका केल्यानंतर यामध्ये जी गृहीतं मांडली गेली, एकूण 10 गृहीतांवर हा सिद्धांत आधारित असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. सनातन रोजगार सिद्धांतावर मंदीच्या कालावधीत अनेक अर्थशास्त्रज्ञांनी टीका केल्या, कारण जागतिक मंदीच्या कालावधीत सनातनवादी विचार निरुपयुक्त ठरतो आणि प्रामुख्यानं जे.एम. केन्स यांनी या सिद्धांतावर कठोर टीका केल्याचं पाहावयास मिळतं. प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कधीही पूर्ण स्पर्धा असत नाही असं मत व्यक्त केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थतज्ज्ञांनी रोजगाराचा सिद्धांत मांडत असताना पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते असं गृहीत धरलं, परंतु प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेची परिस्थिती आढळत नसल्यामुळं किंवा अपुरी मागणी ही व्यक्ती आणि संस्था आपलं सर्व उत्पन्न खर्च करत असल्यामुळं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी गृहीत धरलेली परिस्थिती प्रत्यक्षात व्यक्ती किंवा संस्था उत्पन्नातून काही बचत करतात आणि त्यामुळं वस्तू व सेवांची मागणी कमी होऊन वस्तूंचा पुरवठा अतिरिक्त होतो व बेकारी निर्माण होते. हे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला नेहमीचं उदाहरण पाहावयास मिळेल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वेतन कपातीचं धोरण अयोग्य असल्याचं मत काही अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केलं. म्हणजे बेकारीची समस्या दूर करण्यासाठी प्राध्यापक पिगो यांनी कपातीचं धोरण सुचवलं, पण एखाद्या विशिष्ट उद्योगाबाबत ते शक्य आहे, परंतु संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ते असमर्थनीय असल्याचं पाहावयास मिळतं. कारण प्रत्यक्षामध्ये बेकारी दूर करण्याऐवजी बेकारीची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता त्या वेतन कपातीमुळे असल्याचं पाहावयास मिळतं. कारण ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये वेतन कपात होईल त्यावेळी लोकांची मागणी कमी होईल, कारण लोकांचं उत्पन्न कमी झालेलं असेल. आता लोकांचं उत्पन्न कमी झालं, लोकांची मागणी कमी झाली की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंचा साठा पडून राहील आणि प्रत्यक्षामध्ये वस्तूंचा साठा जर अर्थव्यवस्थेमध्ये पडून राहिला तर आपोआपच रोजगार कमी होईल, मग तो वाढणार नाही. मग प्रत्यक्षामध्ये बेकारींचं प्रमाण जे आहे हे प्रमाण अर्थव्यवस्थेमध्ये वाढत जाईल आणि त्यामुळं वेतन कपातीचं धोरण अयोग्य असल्याचं पाहावयास मिळतं. त्यामध्ये व्याज लवचिकता अस्तित्वात असणं किंवा त्यामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते बचत गुंतवणूक व्याज लवचिक असते. बरं, प्रत्यक्षामध्ये बचत आणि गुंतवणूक ही कधीही व्याज लवचिक असत नाही किंवा बचत ही उत्पादनाच्या पातळीवर अवलंबून असल्यामुळं गुंतवणूक भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेवर अवलंबून असल्याचं आढळून येतं. हे अल्प कालखंडाचं विश्लेषण कुठंही या सिद्धांतामध्ये मिळत नसल्यामुळं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या सिद्धांतामध्ये दीर्घकालीन संतुलन अवस्थेचं विश्लेषण केलं.
पण दीर्घ कालखंडामध्ये केन्सच्या मते आपण सगळे मेलेलो असू, म्हणजेच दीर्घ कालखंड महत्त्वाचा नसून अल्प कालखंडच अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं अल्प कालखंड महत्त्वाचा आहे असं मत व्यक्त झालं. म्हणजे सरकारी हस्तक्षेपाची या उद्योगांमध्ये गरज नसल्याचं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मत मांडलं, की त्याचं समर्थन केल्याचं पाहावयास मिळतं. प्रत्यक्षामध्ये मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर संतुलन जे आहे संपूर्ण जे घटक आहेत त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्वयंसंतुलित कधीही असत नाही आणि त्यामुळे 1929ची जागतिक महामंदी जर पाहिली तर ह्या जागतिक महामंदीनं हे सिद्ध केलं. म्हणजे बेकारी, दारिद्र्य, आर्थिक विषमता या समस्या सरकारच दूर करू शकतं, म्हणून सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता या उद्योग संस्थेमध्ये असणं गरजेचं असल्याचं मत या इतर अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याचं पाहावयास मिळतं. पैशाच्या कार्यासंबंधी हा सिद्धांत संकुचित वाटतो असं काही अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर टीका केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये पैशाचे मूल्यसंग्रहण कार्य असेल किंवा अत्यंत हे मूल्यसंग्रहणाचं महत्त्वाचं कार्य या कार्याकडं या सिद्धांतानं दुर्लक्ष केलं किंवा त्यामध्ये रोजगार, प्रभावी मागणी याकडे या सिद्धांतानं दुर्लक्ष केलं किंवा व्यापार चक्राचं विवेचन ह्या सिद्धांतामध्ये कुठंही आपणास प्राप्त होत नाही किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं प्रमुख लक्षण असल्यामुळं भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी मंदीचं चक्र का निर्माण होतं या संबंधी देखील या सिद्धांतानं काहीच सांगितलं नसल्याचं भाष्य अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केल्याचं आढळतं. म्हणजे प्रत्यक्षात रोजगाराबाबतचं मर्यादित स्पष्टीकरण या सिद्धांतानं दिलं आणि त्यामुळं पूर्ण रोजगार गृहीत धरून या प्रश्नाचं विवेचन करण्याचे त्यांनी टाळलं असल्याचं आढळतं. म्हणजे प्रत्यक्षात मौद्रिक वास्तव क्षेत्राचं एकत्रीकरण ही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते पैसा हा निष्क्रिय घटक आहे. मौद्रिक सिद्धांतापासून उत्पादन, रोजगार आणि व्याजदर सिद्धांत वेगळे असल्याचं त्यांनी सुचवलं, परंतु प्रत्यक्षामध्ये उत्पादन, रोजगार, व्याजदर सिद्धांत हे वास्तव क्षेत्रामुळे निर्धारित होतात आणि केन्सनं यांच्या सनातनवादी विचारावर टीका केल्याचं पाहावयास मिळतं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये केन्स यांनी 1929 जागतिक महामंदीनं सनातनवादी रोजगाराचं वैचारिक विवेचन अयशस्वी ठरल्यानंतर सनातनवादी रोजगारविषयक सिद्धांत, बेरोजगारी, जागतिक महामंदी, किंमत वाढ इत्यादी समस्या सोडविण्यासाठी हा सिद्धांत, रोजगाराचा सनातनवादी सिद्धांत अपयशी ठरल्यानंतर केन्स यांनी केन्स प्रणीत रोजगार सिद्धांत मांडला आणि ह्या केन्स प्रणीत रोजगार सिद्धांत मांडत असताना यामध्ये जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर सन 1936मध्ये रोजगार, व्याज व पैसा विषयक सर्वसाधारण सिद्धांत मांडला. द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या नावानं एक ग्रंथ लिहिला आणि सनातनवादी रोजगार सिद्धांतावर टीका केली. आपल्या सिद्धांतात लॉर्ड केन्स यांनी काही नवीन आर्थिक संकल्पनांचा उपयोग केला आणि देशातील उत्पन्न आणि रोजगार पातळी कशी ठरते याबाबतचं विवेचन या सिद्धांतामध्ये केलं आणि केन्सनं यांच्या सिद्धांतानुसार रोजगाराची पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते व प्रभावी मागणी ही समाजाच्या उपभोग्य खर्च व गुंतवणूक खर्चावर निर्धारित असल्याचं मत व्यक्त केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये केन्स यांच्या मते देशाचं उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार एकाच वेळी निश्चित होतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे तिन्ही घटक समदिशेने बदलतात असं मत केन्स यांनी मांडल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे रोजगार पातळी ही समाजाच्या प्रभावी मागणीवर ठरते आणि प्रभावी मागणी वाढल्यास रोजगार पातळी वाढते आणि प्रभावी मागणी
घटल्यास रोजगार पातळी कमी होते. म्हणजेच प्रभावी मागणीचं न्यूनतत्वामुळं अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षामध्ये रोजगारावर बेरोजगारी निर्माण झाल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये केन्सच्या मतानुसार वस्तू व सेवांचं अधिक उत्पादन करणं म्हणजे एकूण रोजगाराची पातळी उंचावणं. म्हणजे याचाच अर्थ एकूण रोजगार हा एकूण उत्पादनावर अवलंबून असतो आणि म्हणून या सिद्धांतास उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत या नावाने देखील ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांताचं प्रभावी मागणी हे मूलभूत तत्व असल्यामुळे प्रभावी मागणीचं तत्व किंवा प्रभावी मागणीचे निर्धारक घटक जे आहेत हे घटक या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं. म्हणजे एकूण मागणी फलन आणि एकूण गुंतवणूक फलन हे जे दोन घटक आहेत हे दोन घटक या सिद्धांतात मोलाची भर घालत असल्याचं पाहावयास मिळतं. केन्सच्या या सिद्धांताची जी गृहीतके आहेत त्या गृहीतकामुळे मध्ये केन्सनं अल्प कालखंड गृहीत धरलेला आहे. म्हणजे केन्सच्या मतानुसार रोजगारविषयक सिद्धांत अल्प कालखंडामध्ये मांडला असल्यामुळं त्याचं विवेचन अल्प कालखंडातच लागू पडतं, दीर्घ कालखंडाच्या संदर्भामध्ये ते लागू पडत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असल्याचं मत त्यानं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे केन्स यांनी आपल्या आर्थिक विवेचनाकरता पूर्ण स्पर्धेची परिस्थिती गृहीत धरली. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये रोजगारविषयक सिद्धांत मांडत असताना केन्स यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था गृहीत धरल्यामुळं बेकारी, मंदी इत्यादीच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आवश्यक असल्याचं मान्य केलेलं आहे. हे घटतं उत्पादन फल हे उत्पादन जसं वाढत जातं तसतसं कमी प्रतीचं आदाने वापरली जातात आणि त्यामुळं प्रमाणाच्या बचती कमी मिळून घट्ट उत्पादन फल मिळण्याची शक्यता असते. म्हणजे प्रत्यक्षात बंदिस्त अर्थव्यवस्था जी आहे यामध्ये कोणत्याही वस्तू आणि सेवांची परदेशाशी आयात निर्यात होत नाही अशी अर्थव्यवस्था बंदिस्त अर्थव्यवस्था समजली जाते. हे रोजगारविषयक सिद्धांताच्या मांडणीसाठी केन्स यांनी बंदिस्त अर्थव्यवस्थेचं गृहीत धरलेलं आहे. स्थिर अर्थव्यवस्था, उत्पादन तंत्र, संघटन कौशल्य, भांडवल व कामगारांची कार्यक्षमता, तांत्रिक परिस्थिती यामध्ये कोणताही बदल होत नाही. स्थिर अर्थव्यवस्थेमध्ये श्रमिकांची उपलब्धता असल्यामुळं या सिद्धांतामध्ये प्रचलित सिद्धांतात केन्स यांनी श्रमिकांचा पुरवठा प्रचलित वेतन दरावर लवचिक असतो असं मत गृहीत धरलं किंवा मत मांडलं. समग्र दृष्टिकोन जो आहे ह्या समग्र दृष्टिकोनामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था एकसंघ विचार घेऊन एकूण उत्पन्न आणि एकूण उपभोग, एकूण उत्पादन आणि एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यासारख्या समग्र चलांचा सिद्धांतात विचार केल्याचं पाहावयास मिळतं. मौद्रिक अर्थव्यवस्थेमध्ये केन्स यांनी पैशाच्या मूल्यसंग्रहण या कार्यावर विशेष भर दिला आणि पैशाला अनन्य महत्त्व देऊन मौद्रिक अर्थशास्त्राचा उगम या ठिकाणी झाल्याचं आपणास पाहावयास मिळतं. प्रत्यक्षामध्ये केन्स प्रणीत रोजगार विषयक सिद्धांतामध्ये ही प्रमुख 9 गृहीत यामध्ये मांडल्याचं पाहावयास मिळतं. प्रभावी मागणी तत्व जे आहे लॉर्ड जेम्स केन्स यांच्या रोजगार विषयक सिद्धांताचा एकमेव निर्धारक घटक काय असेल
तर तो आहे प्रभावी मागणी. म्हणजे प्रभावी मागणी म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा, म्हणजे पैसे खर्च करण्याची शक्ती आणि ही शक्ती तत्पर असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे कोणत्याही घटकामध्ये प्रभावी मागणी असू शकते, म्हणजे असू शकते किंवा असू शकत नाही. म्हणजे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्या संयोगातून प्रभावी मागणी निश्चित होते. म्हणजे केन्सच्या मतानुसार भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये शांततेच्या कालखंडामध्ये बेकारी अस्तित्वात आणण्याचं कारण प्रभावी मागणीची न्यूनता किंवा कमतरता असते. म्हणजेच एकूण मागणी ही पर्याप्त किंवा पुरेशी नसल्यानं एकूण उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणामध्ये एकूण उपभोग वाढ न झाल्यामुळं प्रभावी मागणीची कमतरता निर्माण होते. थोडक्यात अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी दूर करण्याची म्हणजे करायची असेल तर एकूण गुंतवणूक वाढवून प्रभावी मागणी मध्ये वाढ करणं किंवा अशा प्रकारचं केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये प्रभावी मागणीचा अत्यंत महत्त्वाचं स्थान निर्माण केल्याचं आढळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये प्रभावी मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत, या घटकामध्ये एकूण मागणी फलन आणि एकूण मागणी फलनामध्ये प्रामुख्यानं भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादित वस्तूंना किती मागणी येईल व त्यानुसार वस्तूंची विक्री केल्यानंतर किती अपेक्षित उत्पन्न मिळेल याचा अंदाज बांधतो आणि या अपेक्षित उत्पन्नातून अपेक्षित खर्च वजा केल्यास नफा शिल्लक राहतो. आणि त्यामुळं किती रोजगार निर्माण करावा हे उत्पादक ठरवतो. म्हणजे नफा अधिक मिळवणार असल्यास अधिक लोकांना रोजगार दिला जाईल. अशा रीतीनं अर्थव्यवस्थेमध्ये निरनिराळ्या रोजगार पातळ्या असताना उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीपासून उत्पादक जे उत्पन्न अपेक्षित असते ते निरनिराळ्या उत्पन्न दर्शविणाऱ्या पत्रकामध्ये मांडलं जातं आणि यामध्येच रोजगाराच्या विविध पातळ्यांपासून उत्पादकांची अपेक्षित प्राप्ती किंवा लोकांनी वस्तूसाठी खरेदी केला जाणारा अपेक्षित खर्च हे एकूण मागणी कोष्टक दर्शविले जातं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये रोजगारी निरनिराळ्या पातळींसाठी दर्शवली असल्यामुळं निरनिराळी एकूण मागणी किंमत कोष्टकाद्वारे दर्शविली असल्याचं पाहावयास मिळतं. सोबतच्या कोष्टकाचा जर आपण विचार केला तर एकूण मागणी फलनाचं जे कोष्टक आहे, ह्या एकूण मागणी फलनामध्ये प्रामुख्यानं रोजगार पातळी जी आहे, ही रोजगार पातळी 10 लाख असताना एकूण मागणी किंमत 115 कोटी रुपये असते. ज्यावेळी रोजगार पातळीत वाढ होते, ती 10 लाखावरून 15 लाख रुपये होते, त्यावेळी एकूण मागणी किंमत 140 कोटी रुपये होते. आता अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी रोजगार पातळी सातत्यानं वाढत जाईल, ती 20 लाख रुपये झाली की 160 कोटी रुपये मागणी होईल. रोजगार पातळी 25 लाख झाल्यानंतर एकूण मागणी 175 कोटी रुपये होईल. 30 लाख रोजगार पातळी असताना 185 कोटी रुपये एकूण मागणी होईल आणि 35 लाख रोजगार पातळी असताना 190 कोटी एकूण मागणी किंमत होईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वरील कोष्टकाचा जर आपण विचार केला तर रोजगार पातळी आणि एकूण मागणी किंमत यांच्यात समदिशेने बदल होत गेल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे रोजगार पातळी वाढते त्यावेळी वस्तू व सेवांचं उत्पादन वाढतं आणि अपेक्षित विक्रीही वाढते असं या कोष्टकामध्ये मांडलं असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे रोजगार घट झाल्यास
एकूण अपेक्षित प्राप्ती म्हणजे एकूण मागणी किंमत घटत जाते. म्हणजे जेव्हा 10 लाख लोकांना रोजगार दिला जाईल तेव्हा 120 कोटी रुपये एकूण मागणी किंमत असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी अर्थव्यवस्था 35 लाख लोकांना काम देते त्यावेळी अपेक्षित प्राप्ती 220 कोटी रुपये असेल. म्हणजे आकृतीच्या साहाय्याने जर आपण ह्याचं स्पष्टीकरण सांगायचं झालं तर यामध्ये आडव्या अक्षावर रोजगार आणि उभ्या अक्षावर अपेक्षित उत्पन्न जर आपण दर्शवलं तर काही कालखंड हा रोजगार वक्र जो आहे एकूण मागणी फलनाचा जो वक्र आहे हा वरच्या दिशेने सरकत जाऊन विशिष्ट वेळेनंतर तो आडव्या अक्षाकडं झुकत गेल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे जेवढ्या रोजगार पातळी वाढत जाईल तेवढं अपेक्षित उत्पन्न वाढत राहील आणि रोजगार वाढीबरोबर लोकांच्या उत्पन्नात वाढ होत राहील. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाच्या प्रमाणात उपभोग वाढ न झाल्यामुळं एकूण मागणी फलन वक्र हा उतरता दिसून येईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये वर विश्लेषणाचा जर आपण विचार केला तर एकूण मागणी फलन वक्र धनात्मक म्हणजे खालून वर डावीकडे उजवीकडे जाणारा असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये एकूण मागणी फलन वक्र हा अपेक्षित घट निर्माण करून एकूण मागणी अपेक्षित प्राप्ती दर्शवितो. म्हणजे जे लोक खर्च करण्याचा निर्णय घेतात तेच लोक उत्पादन व रोजगाराचा निर्णय घेत असतात असं नसून ही गोष्ट एकूण मागणी फल दर्शविते. प्रत्यक्षामध्ये एकूण मागणी ही अस्थिर असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं एकूण मागणीवर एकूण रोजगाराची पातळी आणि एकूण पुरवठा किंमत हे कशा प्रकारे काम करतं हे जर आपण पाहिलं तर यामध्ये रोजगाराची एखादी विशिष्ट पातळी असताना उत्पादनाचा एकूण खर्च किती आहे याचा उत्पादक अंदाज घेतात आणि त्या विशिष्ट रोजगाराच्या पातळीला झालेला एकूण उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी उत्पादकाला विक्रीपासून किमान उत्पन्न खर्चासाठी प्राप्ती मिळाली पाहिजे आणि या किमान प्राप्तीला त्या विशिष्ट रोजगाराच्या पातळीचा एकूण पुरवठा किंमत असं म्हटलं जातं. म्हणजे रोजगाराच्या निरनिराळ्या पातळ्यांना उत्पादन खर्च निरनिराळ्या असल्यामुळं अपेक्षित एकूण पुरवठा किंमत निरनिराळी राहिल्यामुळं रोजगाराची पातळी आणि अपेक्षित एकूण पुरवठा किंमत यांच्यात समसंबंध असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे यामध्ये रोजगार पातळी जी आहे समजा अर्थव्यवस्थेमध्ये 10 लाख रोजगार पातळी असताना 100 कोटी रुपयाचा एकूण पुरवठा निर्माण झाला. आता यामध्ये 10 लाख रोजगार पातळीला 100 कोटी पुरवठा अर्थव्यवस्थेत निर्माण झाल्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला एकूण पुरवठा किंमत यामध्ये स पासून म पर्यंतचा जो भाग आहे यामध्ये रोजगार वाढत गेल्यामुळं एकूण पुरवठा किमतीत वाढ होते आणि उत्पादकानं समजा 30 लाख रोजगार निर्माण केला की रोजगार पुरवल्यानंतर उत्पादनाची विक्री करून त्याला 240 कोटी रुपये मिळतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची पातळीला पोहोचलेली असल्यामुळं ह्या उत्पादन वाढीच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये एकूण पुरवठा किंमत वाढत गेल्याचं पाहावयास मिळतं. पण केन्सच्या मतानुसार एकूण पुरवठा फलन हे रोजगारीच्या पातळीचं वाढतं फलन असल्यामुळं
यामध्ये पुरवठा फलनाचं अधिक स्पष्टीकरण आपल्या सिद्धांतामध्ये केन्स यांनी दिल्याचं पाहावयास मिळतं. हे रोजगाराच्या विविध पातळीला उत्पादनासाठी येणारा अपेक्षित खर्च दर्शविणारा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे वर सरकत जातो. म्हणजे वाढत्या उत्पादनाबरोबर अधिकच उत्पादन घटत जातं किंवा घटक कामावर घेतले जातात. म्हणजे त्यामुळं कमी गुणवत्तेचे घटक वापरल्यामुळं उत्पादन खर्चात वाढ होते आणि पूर्ण रोजगार पातळीनंतर उत्पादन खर्च वाढल्यामुळं रोजगार वाढवण्यास वाव नसतो आणि हे आकृतीत न हा एकूण पुरवठा फलन वक्र दर्शवतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये एकूण पुरवठा फलन वक्र उभा म्हणजे अय अक्षास समांतर असल्याचं पाहावयास मिळतं. प्रभावी मागणीचं निर्धारण घटक जे आहे ते घटक ठरवत असताना ज्या रोजगाराच्या पातळीला एकूण मागणी किंमत व एकूण पुरवठा किंमत समान असते ती रोजगाराची पातळी प्रभावी मागणी निश्चित करते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था संतुलित अर्थव्यवस्थेमध्ये येऊन रोजगाराची पातळी कायम राहण्यासाठी त्या पद्धतीचं प्रवृत्ती यामध्ये दर्शवली जाते. उदाहरणाच्या साहाय्याने जर आपण पाहायचं झालं तर प्रभावी मागणीच्या निर्धारणाचं प्रक्रिया जी आहे किंवा घटक जे आहेत हे घटक पाहण्यासाठी आपण रोजगार पातळी, एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत या कोष्टकाच्या साहाय्यानं ते स्पष्ट करू शकतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेत ज्यावेळी 20 लाख रुपयेचा रोजगार निर्माण केला जातो त्या 20 लाख रोजगार निर्माण झाल्यानंतर एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत हे प्रत्येकी 160 कोटी रुपये असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे 20 लाखाला 160 कोटी एकूण रोजगार, 160 कोटी एकूण मागणी आणि 160 कोटी हे सगळं जे घटक आहेत हे समान होईल. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी फलन आणि एकूण पुरवठा फलन हे 160 या ठिकाणी समतोलित होतील. म्हणजे प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पन्न मिळतं किंवा त्यामध्ये आवश्यक असलेलं दोन्ही समान वक्र 20 लाख रोजगार पातळीला एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत समान होईल त्या ठिकाणी प्रभावी मागणी निश्चित होते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये एकूण मागणी फलन वक्र आणि एकूण पुरवठा फलन वक्र ब या बिंदूत परस्परांना छेदतात. म्हणजे या ठिकाणी प्रभावी मागणी निश्चित होते. म्हणजे प्रभावी मागणीच्या ठिकाणी उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार यात समतोल साधला जातो आणि अर्थव्यवस्थेचा उत्पादन व रोजगार पातळीला समतोल होत असल्यानं समाजामध्ये प्रत्यक्षामध्ये रोजगार उत्पन्न जे घटक आहेत किंवा त्यामध्ये पेक्षा कमी लोकांना रोजगार दिला म्हणजे 2 एवढे श्रमिक कामावर घेतल्यामुळं होणाऱ्या उत्पादनापासून अनपेक्षित उत्पन्न 2 हे किमान अपेक्षित खर्चापेक्षा 2 म्हणजे फ एवढं जास्त असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये फ हा उत्पादनात मिळणारा नफा असतो आणि नफा मिळत असल्यामुळं उत्पादन वाढ करण्यासाठी रोजगार वाढवतात आणि अर्थव्यवस्थेचा समतोल ब ठिकाणी होतो, परंतु एक एवढी बेकारी राहते. अशा वेळी प्रभावी मागणी वाढत जाते आणि गरजेचं असल्यामुळे एकूण मागणी वक्र 2 एवढी अपेक्षित प्राप्ती झाल्यास
नवीन समतोल क या ठिकाणी होतो व प्रभावी मागणी निर्माण होते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी अर्थव्यवस्थेत रोजगार पातळी अ पासून न एक पर्यंत वाढत जाईल त्यावेळी प्रत्यक्षात एकूण मागणीपेक्षा एकूण पुरवठा जास्त असेल. म्हणजे स पासून क पर्यंत एकूण पुरवठा अधिक असल्यामुळं सक या पुरवठ्यास मागणी राहणार नाही. म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी स्थिती संपूर्ण पूर्ण रोजगाराची अवस्था निर्माण करण्यासाठी प्रभावी मागणी वाढते आणि रोजगाराचं यामध्ये उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण रोजगार हे वाढत जातं. आणि यामध्ये हे जर आपण सूत्ररूपानं बघितलं तर प्रभावी मागणी बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय खर्च आणि एकूण उपभोग खर्च अधिक एकूण गुंतवणूक खर्च असं होईल. हे प्रत्यक्षामध्ये प्रभावी मागणी बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय खर्च, एकूण उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च हे झाल्यामुळं लॉर्ड केन्स यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी खर्च महत्त्वाचा मानला. म्हणून प्रभावी मागणीचं सूत्र जे आहे हे प्रभावी मागणीचं सूत्र मांडत असताना प्रभावी मागणी बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च असा मांडल्याचं पाहावयास मिळतं. यामध्ये केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतावर ज्या टीका केल्या यामध्ये जी गृहीत मांडली ही गृहीत अवास्तव असल्याचं मत टीकाकारांनी म्हटलेलं आहे. पूर्ण स्पर्धा कधी अर्थव्यवस्थेमध्ये असत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये बंदिस्त अर्थव्यवस्था कधीही नसते. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये विसंगती निर्माण होते. सर्वसाधारण सिद्धांताची क्रियाशीलता मर्यादित असते किंवा त्यामध्ये अवास्तव गृहीत असल्याचं पाहावयास मिळतं. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल शक्य असतो. पुरवठा फलनाकडे या सिद्धांतानं दुर्लक्ष केलेलं आहे. समय विलंब यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मंदीचं या सिद्धांतानं विश्लेषण केलेलं नाही आणि इतर घटकाकडं या सिद्धांतानं दुर्लक्ष केल्याचं पाहावयास मिळतं. या बरोबर